आता आपण शिर्डीमध्ये साई हेरिटेज विलेज पाहण्यासाठी आलेलो आहोत. की आतमध्ये जायची एंट्री फी 150 रुपये. आपण समोर बघू शकता छान असं मोठं गार्डन आहे. इथून आतमध्ये जाणार आहोत आपण हेरिटेज विलेजमध्ये. बोला येळकोट येळकोट जय मल्हार. की शेणाच्या कशा प्रकारे गोऱ्या थापल्या जातात ते दर्शवण्यात आलेलं आहे. तेव्हा साईबाबा प्रथम शिर्डीमध्ये आले होते तेव्हा बाईजामांनी त्यांच्या हाताने पहिल्यांदा बाबांना घास भरवला होता. पूर्वीच्या काळी कुंभारकाम कसं केलं जातं ते दर्शवण्यात आलेलं आहे. जागरण गोंधळ कशा प्रकारे केलं जातं हे इथे दर्शवण्यात आलेलं आहे. बघू शकता छान असं इथे पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बोला ओम साईराम. बाबा आपल्या भक्तांसाठी प्रसाद जो सुद्धा स्वतःच्या हाताने बनवायचे. आपल्या समोर या साई हेरिटेज विलेजचे वरिष्ठ मार्गदर्शक श्री जाधव सर भेटलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर तुम्ही या साई हेरिटेज विलेजविषयी तुम्ही काय माहिती सांगाल? या बाबांच्या काळातलं गाव शिर्डी गाव कसं होतं ते इथं ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूर्त्या स्थापित करून बाबांचं जीवन, बाबांच्या मेन लीला, खंडोबा महाराजच्या मंदिरापासून तर बाबांच्या समाधीपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न. आपल्या जेवणाचा पहिला घास साईबाबा हे या कुत्र्याला भरवायचे. टोपली बनवण्याचं काम कशा प्रकारे केलं जातं ते दर्शवण्यात आलेलं आहे. ते साईबाबा आपल्या भक्तांना प्रसाद वाढत आहेत. समोर किराणा मालाचं दुकान बघू शकतो. पूर्वीच्या काळी गावामध्ये न्यायव्यवस्था कशा प्रकारे केली जायची. दैवी चमत्काराने या बाळास जिवंत केले होते. आपण समोर दासगणू महाराजांना कीर्तन करताना पाहू शकतो. आपण समोर द्वारकामाई पाहू शकतो. ओम साईराम. नमस्कार मंडळी, ओम साईराम. तुम्हा सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आत्ता आपण शिर्डीमध्ये साई हेरिटेज विलेज पाहण्यासाठी आलेलो आहोत. चला मग आता आपण आज जाऊन विलेज पाहूया. आता आपण येथे एंट्रन्सला बघू शकतो छान असा आपल्याला देखावा पाहायला मिळतोय. आता आपण समोर बघू शकता की आतमध्ये जायची एंट्री फी 150 रुपये. आता आपण समोर बघू शकता छान असं मोठं गार्डन आहे. तसेच तुम्ही गार्डनच्या डाव्या साईडला बघू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी ॲक्टिव्हिटीज सुद्धा आहेत. आता आपण इथून आतमध्ये जाणार आहोत आपण हेरिटेज विलेजमध्ये. आतमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा खंडोबा मंदिरचं दर्शन होतं. बोला येळकोट येळकोट जय मल्हार. आता आपण समोर बघू शकता समोर आपल्याला जुन्या काळात घरं कशी असायची ते आपल्याला पाहायला मिळतं. तसेच आपल्या समोर हे वासुदेव महाराज आहेत. आणि आपण समोर बघू शकतात की शेणाच्या कशा प्रकारे गोऱ्या थापल्या जातात ते दर्शवण्यात आलेलं आहे. आणि समोर आहेत ते लाकूड तोड्या आहेत. आणि हा जुन्या काळातला पाण्याचा बंब आहे. आता आपण समोर बघू शकता समोर आहे ते आपल्या चावडी आहे. साईबाबांची चावडी अशा प्रकारे दिसायची. आणि येथे समोर आपल्या साईबाबा आहेत. आणि साईबाबांच्या पुढ्यात आहेत त्या बायजामा आहेत. त्या साईबाबांसाठी त्या आई समान होत्या. बोला ओम साईराम. बाईजामांविषयी सांगायचं झालं की जेव्हा साईबाबा प्रथम शिर्डीमध्ये आले होते तेव्हा बाईजामांनी त्यांच्या हाताने पहिल्यांदा बाबांना घास भरवला होता. आता आपण समोर बघू शकतात पूर्वीच्या काळी पापड कशा प्रकारे लाटले जायचे
ते दर्शवण्यात आलेलं आहे. आता आपण समोर बघू शकता भाऊ महाराज कुंभारांचं घर आहे. पूर्वीच्या काळी कुंभारकाम कसं केलं जातं ते दर्शवण्यात आलेलं आहे. तसेच आपल्या समोरचं दृश्य आहे ते जागरण गोंधळाचं आहे. जागरण गोंधळ कशा प्रकारे केलं जातं हे ते दर्शवण्यात आलेलं आहे. आता आपण समोर साईबाबांचा पालखी सोहळा बघणार आहोत. बघू शकता छान असं येथे पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बोला ओम साईराम. आणि आता आपण मगाशी माहितीमध्ये बघितले होते की बापूसाहेब जोगबाबा आहेत ते साईबाबांच्या डोक्यावरती छत्र धरायचे. आपण जेव्हा मगाशी श्री उपासनी कन्याकुमारी मंदिर येथे गेलो होतो तेथे आपण जोगबाबांची आपण समाधीसुद्धा पाहिली होती. आता आपण समोर बघू शकता की साईबाबा आपल्या भक्तांसाठी प्रसाद जो सुद्धा स्वतःच्या हाताने बनवायचे. आपल्या समोर या साई हेरिटेज विलेजचे वरिष्ठ मार्गदर्शक श्री जाधव सर भेटलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. ओम सर्वप्रथम ओम साईराम. ओम साईराम. सर तुम्ही या साई हेरिटेज विलेजविषयी तुम्ही काय माहिती सांगाल? आता माहिती सांगायची अशी की आता तुम्हाला बाबांच्या काळातलं शिर्डी गाव दिसत नाही. तर त्या बाबांच्या काळातलं गाव शिर्डी गाव कसं होतं तर इथं ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ही जागा त्यांनी का निवड केलेली? इथं एरिया म्हटलं म्हणजे 14 किलोमीटरचा एरिया. मग एवढ्या याच्यात सोडून ही जागा काय केली? त्यासाठी ही चिकूची झाडं आहे. ही सगळी चिकूच्या झाडांची बाग होती. या चिकूच्या झाडाचे मालक शेतकरी होते. त्यांचं नाव होतं तुकारामराव बोरावके. ते बाबांचे एक निष्ठ भक्त होते. बाबांचे फार जवळचे भक्त होते. तर मालकांचा झाला स्वर्गवास. तर आता त्यांचे नातू आहे. ते मग नातवाच्या डोक्यात विचार आला की बाबा माझे आजोबा बाबांचे एवढे परमभक्त होते तर त्या काळचं शिर्डी गाव कसं असेल तर ती आठवण येण्यासाठी किंवा बाबांच्या काळात लगभग असं एक शिर्डी गाव होतं. त्यांनी ते तयार करण्याचा प्रयत्न केला आणि मूर्त्या स्थापित करून बाबांचं जीवन, बाबांच्या मेन लीला, खंडोबा महाराजच्या मंदिरापासून तर बाबांच्या समाधीपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या भागात त्या बाबांच्या काळात शिर्डी गावची संस्कृती, कल्चर कसं होतं तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. ओम साईराम. आता आपण पुढे बाबांची भिक्षाजोळी पाहू शकता. समोर अशी पूर्ण अशी माहिती दिलेली आहे. त्यावेळेस साईबाबा कशा प्रकारे भिक्षा गोळा करायचे ते दाखवलेलं आहे. तसंच आपण आता माहितीमध्ये पाहिलं की भिक्षा गोळा केल्यानंतर आपल्या जेवणाचा पहिला घास साईबाबा हे या कुत्र्याला भरवायचे. ते सुद्धा येथे दाखवण्यात आलेलं आहे. आता आपल्याला समोर काशीराम शिंपींचं घर पाहायला मिळेल. इकडे काशीराम शिंपींविषयी माहिती सुद्धा दिलेली आहेत. शिर्डीमध्ये आल्यानंतर साईबाबांना पहिले 3 व्यक्ती भेटले होते. त्यापैकी एक होते हे काशीराम शिंपी. आता आपण समोर काशीराम शिंपींचा आपण स्टॅच्यू पाहू शकतो.
आता आपण समोर बघू शकतात की टोपली बनवण्याचं काम कशा प्रकारे केलं जातं ते दर्शवण्यात आलेलं आहे. आता आपण समोर बघू शकता द्वारकामाई हंडी आहे. आपण आज समोर पाहू शकतात की साईबाबा आपल्या भक्तांना प्रसाद वाढत आहेत. बोला ओम साईराम. तसंच आता आपण समोर किराणा मालाचं दुकान बघू शकतो. आता आपण समोर बघू शकता समोर आहे तो ग्रामपंचायत कट्टा आहेत आणि आपल्या समोर एक गावचे मुकादम बसलेले आहेत. म्हणजे आपण इकडे बघू शकतो की पूर्वीच्या काळी गावामध्ये न्यायव्यवस्था कशा प्रकारे केली जायची. आता आपण पुढे बघू शकता रुग्णसेवा आहे. म्हणजे त्यावेळेस साईबाबा आपल्या भक्तांचा अशा प्रकारे इलाज करायचे. तसंच हे समोर बघू शकतात की कशा प्रकारे आयुर्वेदिक औषध बनवायचे. आणि आपल्या समोर एक दृश्य आहे याबद्दल पण एक स्टोरी आहे की त्यावेळेस शिर्डीमध्ये एकदा महामारी आली होती. तेव्हा या महामारीमध्ये त्या बालकाचा मृत्यू झाला होता. तेव्हा साईबाबांनी आपल्या दैवी चमत्काराने या बाळास जिवंत केले होते. आता आपल्या समोर आहे ते लोहाराची भट्टी आहे. आणि समोर ही सगळी माहिती दिलेली आहे आपल्या. तसंच आपल्या समोर हे चांभार दाखवलेले आहेत. आता आपण समोर साईबाबांचे भक्त श्यामा माधवराव देशपांडे यांची शाळा बघू शकतो. तसंच येथे आपल्याला माहिती सुद्धा पाहायला मिळेल. आता पुढे आपण दासगणूंचे कीर्तन पाहू शकतो आणि समोर दासगणू महाराजांविषयी माहिती दिलेली आहे. आपण समोर दासगणू महाराजांना कीर्तन करताना पाहू शकतो. आता आपण समोर द्वारकामाई पाहू शकतो. आता आपण द्वारकामाईमध्ये साईबाबांच्या समोर पाहू शकतात त्या लक्ष्मीबाई शिंदे आहेत. बायजामानंतर लक्ष्मीबाई शिंदे या अशा भक्त होत्या की त्या साईबाबांची काळजी घ्यायच्या. तसेच साईबाबांचा देहांत व्हायच्या आधी
साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना 9 नाणी दिले होते. आणि लक्ष्मीबाई शिंदे यांना 9 नाणी दिल्यानंतर साईबाबांचा अखेर देहांत झाला. ओम साईराम. आता आपण पुढे समाधी स्थान पाहू शकतो. तसेच आपण इथे समोर बघू शकतात ते म्हणजे साईबाबांचे भक्त अब्दुल बाबा आणि कैलासवासी अप्पासाहेब उर्फ तुकाराम राघोजी बोरावके यांची माहिती दिलेली आहे.